सिद्धार्थाने ग्रहत्याग कशा पद्धतीने केला याबद्दल आपण बघूया। सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रजा घेण्याचा विचार केला। भारद्वाजाचा आश्रम कपिल वस्तूमध्ये होता। तुम्हाला पण दिसायला अडचण होत असेल तर मोबाईल लावा, बॅटरी लावा, बरोबर आहे। आणि प्रत्येकाने मोबाईल सायलेंट करा, बरं। फ्लाइट मोड। भारद्वाजाचा आश्रम कुठे होता? कपिल वस्तूमध्ये होता। त्याप्रमाणे तो दुसरे दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे भारद्वाजाच्या निघाला। तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली। आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले व त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले। ते त्याच्या सभोवती उभे राहिले। त्यांची अंतकरणे भावाकुल झाली होती, जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करीत होते। काही स्त्रियांना वाटले की तो साक्षात कामदेवाचाच अवतार आहे, कारण तशा सुंदर लक्षणांनी तो जातीनेच प्रथमतः सालंकृत होता, म्हणजे जन्मताच तो तसा अलंकृत होता। काहींना तर त्याची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच पृथ्वीवर प्रत्यक्ष उतरला आहे असं भासलं। दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काही त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकामेकींकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या। अशा प्रकारे स्त्रिया त्यांच्याकडे नजरा लावून केवळ पाहत राहिल्या होत्या। त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते। परिव्रजा घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत दिग्मूढ स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या। मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला। आपण परिव्रजा घेत असताना शुद्धोधनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहावे सिद्धार्थाला आवडले नाही, कारण त्याला ठाऊक होते की दुःखावेगाने ते स्वतःला सावरून धरू शकणार नाही, परंतु ती त्यांच्या नकळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचली होती। आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकांत आपले मातापिता असल्याचे त्याने पाहिले। आपल्या मातापित्यास पाहताच तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्यांनी त्यांचा आशीर्वाद मागितला। त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता। त्यांनी रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हाऊन काढले। छन्नाने कंठकाला आश्रमातील एका झाडाखाली बांधून तो तेथे उभा होता। शुद्धोधन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला। मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यांपासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे तो गेला। त्याने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले। त्याने परिव्राजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले। त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते। सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले। अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्रजेची दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला। भारद्वाजाने आपल्या शिष्याच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर झाले। बघा, सिद्धार्थाचं परिव्रजा घेण्याच्या वेळेचं वय काय होतं किंवा ग्रहत्याग करण्याच्या वेळेचं वय काय होतं? 29 वर्ष। आणि वय वर्ष 29व्या वर्षी आपल्या सिद्धार्थाने कपिल वस्तू राजनगरी
या नगरीचा त्याग केला आणि काही 1 वर्षासाठी नाही, 10 वर्षासाठी नाही, तर कायमचा त्याने संसार त्याग देखील केला, ग्रह त्याग देखील केला, आई वडिलांचा त्याग केला आणि संबंध सगळ्या गोष्टीचा त्याग केला. एवढ्या मोठ्या राजमहालाचा घरी भांडणं झाली का? नाही. पत्नीसोबत भांडणं झाली का? आई वडील बोलले का? कोणी रागवलं का? नाही. पण तरीही त्यांनी त्याग केला. हे विशेष. मग त्या करता क्षणी त्याला असं वाटलं की कपिलवस्तूमध्ये चांगला आश्रम आहे, बरोबर आहे की नाही? जालना जिल्ह्यामध्ये चांगलं नालंदा बुद्ध विहार आहे, आपण तिथं जाऊ. तसं सिद्धार्थाला वाटलं की कपिलवस्तूमध्ये चांगलं एक साधूचं विहार आहे, भारद्वाज ब्राह्मणाचा आश्रम आहे, आपण त्या ठिकाणी जायला पाहिजे, तिथे आपण दीक्षा घ्यायला पाहिजे. बघा, तो राजवस्त्राने विभूषित त्या कपिल वस्तू नगरीमध्ये जो भारद्वाजाचा आश्रम होता, तिकडे जात असताना लोक त्याच्याकडे पाहतच राहिले. लोकाला वाटायचं की हा तर एक नवरदेवच वाटतो, कुणाला वाटायचं की हा एक कामदेवताच आहे, कुणाला काय काय वाटायचं, कुणाला काय काय वाटायचं. कुणी असा विचार करत असेल की एवढ्याशा लहानपणामध्ये मी घराचा त्याग केला, किती नवलाची गोष्ट आहे. या वयामध्ये त्याने संसाराचा, घराचा, राज वस्त्राचा, राजघराण्याचा, सर्व संपत्तीचा, जायजात, मालमत्ता, स्थावर जंगम सगळं त्याने त्याग केले. असं नाही की कुठं भांडणं झाले, असं आहे की लोक कल्याणाची त्याच्यामध्ये भावना होती. मग भारद्वाजाच्या कपिल वस्तूच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस तो पोहोचला, त्यावेळेस कोणाला घेऊन तो पोहोचला होता? कंठकाला. कंठक कोण होता? सिद्धार्थाचा प्रिय घोडा होता. आणि तो घोडा चालक कोण होता? छन्न होता. कोण होता? छंद छन्न होता. आणि सिद्धार्थाचा आवडता घोडा कंठक आणि सिद्धार्थाचा आवडता घोडा चालक छन्न, असे दोघे जण, आणि पाठीमागे सिद्धार्थ बसलेला होता. अशा पद्धतीने तगडक तगडक करीत करीत आश्रमाजवळ जात असतात. मग तिथे त्यांचा चुलत भाऊ कोण होता? महानाम होता. महानाम आणि अनिरुद्ध हे दोघे भाऊ होते. महानाम आणि अनिरुद्ध हे अमितोदनाचे, शुद्धोदनाच्या भावाचे, म्हणजे त्याचे चुलत भाऊ, म्हणजे शुद्धोदनाचे ते पुतणे होते. आणि ते देखील त्या ठिकाणी सर्व संबंध परिवार उपस्थित होता. या ठिकाणी अल्पसा आहे. आणि सर्व परिवाराच्या उपस्थितीमध्ये शुद्धोधनाने त्या ठिकाणी भारद्वाजाच्या आश्रमामध्ये परिव्राजकाची राजवस्त्र त्याग केले आणि कोणाकडे दिले? छन्नाकडे दिले की माझे राजवस्त्र तुझ्याकडे राहू दे. आणि अशा पद्धतीने त्याने संन्यासाचे वस्त्र स्वीकार केले. आणि तेव्हापासून तो परिव्राजक झाला. आणि परिव्राजक झाल्याचे सर्वांना जाहीर करण्यात आले. परिव्रज्जा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्यांच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या प्रवासाला निघाला. काय? परिव्रज्जा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रज्जा संस्कार आटोपल्यावर सिद्धार्थ लगेच प्रवासाला निघाला. काय प्रतिज्ञा घेतली होती त्यांनी? की मी प्रथमतः परिव्रज्जा घेतो, नंतर काही कालावधीने तुम्ही युद्धाचं काय नियोजन आहे ते ठरवा. मी परिव्रज्जा घेतो आणि परिव्रज्जा घेतल्यानंतर शाक्य देशाच्या सीमेबाहेर जातो.
आणि मला लवकर माझी प्रतिज्ञा करायची आहे, मी तयारी करत आहे. आणि अशा पद्धतीने तो प्रवासाला निघाला. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता, कारण गौतमाला परिव्रजा घ्यावयास लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदाय त्याच्या मागोमाग जाऊ लागला. त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोमा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदाय अद्याप त्याच्या मागे मागे येत असलेला त्याने पाहिला. तो थांबला व जनसमुदायाला म्हणाला, बंधूंनो, भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काय उपयोग? मी शाक्य आणि कोली यांच्यामधील झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलो, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा, अनुकंपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोधन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या एका तळ्यात टाकली. परिव्रजा संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षाचे होते. लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत, हा तो श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य कुलातील उत्पन्न शाक्य, थोर माता पित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली, बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोक कल्याणासाठी तो स्वकीयांशी देखील लढला. तो असा शाक्य युवक होता ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शीर झुकवले नाही, पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्य ऐवजी दारिद्र्य, सुख समृद्धी ऐवजी भिक्षापात्र, गृह सौख्य ऐवजी ग्रहहीन स्थिती असा होता. आणि तो अशा तऱ्हेने जात आहे की त्याची काळजी वाहणारी जगात कोणीच नाही. आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणती वस्तू त्याने सोबत घेतलेली नाही. हा त्याच्या स्वच्छेने केलेला महान असा त्याग होता. हे त्याचे शौर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्य मुनी अथवा शाक्य सिंह असेच म्हणावे लागते. शाक्य कुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमांच्या संबंधितीने म्हटले, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. काय कमी होतं त्याच्याकडे? संबंध, गडगंज, धनाढ्य होता, श्रेष्ठी होता. एवढं सगळं असताना देखील त्याला एका कारणामुळे त्यागावं लागलं. त्यांचं म्हणणं देखील असं होतं की शाक्य आणि कोली यांचं युद्ध जे होणार आहे तर तुम्ही शाक्यांचं बहुमत तयार करा आणि युद्ध होणार नाही याची काळजी घ्या. परंतु आता युद्ध झालं जरी आणि नाही जरी झालं परंतु माझी आता दीक्षा फिक्स आहे. मला कोणी माघार पाठीमागे खेचू शकत नाही. मी माझा आता मार्ग निवडलेला आहे. आता माझा जीव गेला तरी चालेल परंतु मी मात्र आता परत येणार नाही, असाच एक संकल्प होता त्यांचा. आणि अशा पद्धतीने कंटक देखील पाठीशी फिरला, छन्न देखील पाठीशी फिरला, महाप्रजापती देखील पाठीशी फिरली, शुद्धोधन देखील राजवाड्यामध्ये पोहोचला. सगळा परिवार शोकाकुल होता. जसं काय सिद्धार्थ त्यांच्यासाठी आता कायमचा गेला हा शोक त्यांच्यामध्ये दिसत होता. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी गेलेलाच होता ना. आता काय तो ग्रह त्यागी होता ना, ग्रहस्थी थोडी होता. संन्यासाचे वस्त्र धारण केले होते,
एकदा का संन्यासी कायम झाला तर तो घरचा कोणाचाही कोण नसतो, तो कायमचा ग्रहत्यागी असतो, ग्रहहीन असतो. बरोबर आहे. म्हणून भिक्षू हे ग्रहहीन असतात, ग्रहत्यागी असतात. कोणत्याही प्रकारचा घराशी किंवा घरासंबंधी त्यांच्यामध्ये लवलेश देखील नसतो. बघा, सिद्धार्थाचे दीक्षा घेण्याचे, परिव्रजा घेण्याच्या वेळेस सिद्धार्थाचे वय किती होते? 29 वर्ष. आणि वयाच्या 29व्या वर्षी सिद्धार्थाने ग्रहत्याग केला. भारद्वाजाच्या कपिल वस्तूमध्ये आश्रमात जाऊन त्याने दीक्षा घेतली. कशाची दीक्षा घेतली? संन्यासाची. संन्यासाची दीक्षा म्हणजे काय? परिव्रजा. परिव्रजा म्हणजे काय? परिपूर्ण त्याग. परिव्रजा परिपूर्ण त्याग. जाताना काय घेऊन गेला सिद्धार्थ? काही सोनं घेऊन गेला मुठभर? चांदी घालून गेला? नाही. काही पितळ घेऊन गेला? काहीच नाही. राजवस्त्राचा त्याग केला. आणि बघा, या ठिकाणी उदाहरण देखील कसं आहे, जे राजश्री वस्त्र अलंकार होते ते कुठे टाकले महाप्रजापतीने? एका कमळाच्या तळ्यामध्ये टाकले. नंतर ते कोणी घेतले असतील तो विषय वेगळा आहे, परंतु त्याग, सर्वस्वी त्याग. गळ्यामध्ये देखील जो त्याचा हार असेल, अलंकार असेल, वस्त्र अलंकार, विभूषण, आभूषण असेल, सर्व तिने ते तळ्यामध्ये टाकले. कितीतरी करोडोची ती संपत्ती महाप्रजापतीने पाण्यात टाकली. त्यागाचं जीवन आहे. आणि अशा पद्धतीने सिद्धार्थाने वय वर्ष 29 वर्ष आपल्या घराचा त्याग केला. बघा, माझे वय आज 29 आहे. आणि आम्ही तर वय वर्ष, ज्यावेळेस मी 2004ला अंगुलीमाल बंतींना दान दिलं, आमचे आजोबा आणि काका सोबत होते. आमच्या मुलाला तुम्हाला दान द्यायचं. दान दिलं, तुम्ही फळं देता, चिवर देता, तसं आमच्या आजी आजोबांनी सगळ्यांनी मिळून बंतीजींना पौर्णिमेच्या दिवशी दान दिलं. बंतीजी म्हणे, आज से तेरा नाम शिवली है बोले. मैं बोला, शिवली? ये तो किसी लेडीज का नाम हो गया. नहीं नहीं, आज से मेरा नाम शिवला करो. मग मला बंतीने समजून सांगितलं, लहान होतो तर, म्हणे बुद्धाच्या काळामध्ये एक शिवली नावाचे बंतीजी होते आणि त्यांचा त्याग फार मोठा आहे. सिद्धार्थ बुद्धाच्या काळामध्ये शिवली होते, परंतु या बुद्धाच्या काळाच्या अगोदर देखील बुद्ध होते. तर त्या बुद्धाच्या काळामध्ये त्यांनी गृहस्थी असताना, आणि गृहस्थी असताना देखील प्रचंड दुष्काळ असताना हजारो करोडो लाखो अब्जो रुपये खर्च करून भिक्खू संघाची, बुद्धाची, वैशालीचा दुष्काळ असताना देखील जशी सेवा करायचे, तसं त्या पहिल्या बुद्धाच्या काळात त्याने तशी सेवा केली. आणि या सेवेचं महान फळ म्हणून त्याला या सिद्धार्थ बुद्धाच्या काळामध्ये असा लाभ झाला की त्याने चिवर घेतल्यानंतर, भिक्षापात्र मिळाल्यानंतर, जंगल वाड्या वस्त्यावर जरी भिक्षू भुकेला असेल, लोक जरी भुकेले असेल, तर त्यांना तो आपल्या भिक्षापात्रातलं भोजन द्यायचा. आजूबाजूला जे लोक भिक्षू भिक्षुनी होत्या, तर त्यांचं भोजन संपायचं
परंतु शूलीच्या भिक्षापात्रातलं भोजन अन्न मात्र संपायचं नाही. ही त्याच्याकडे एक पुण्याची शिदोरी आलेली होती. कशामुळे आली होती? कारण त्याने सिद्धार्थ बुद्धाच्या अगोदर जे बुद्ध होते त्या बुद्धाच्या काळामध्ये प्रचंड भिक्खू संघाला त्याने श्रद्धा भावे. तर बघा ना, एखाद्या ठिकाणी जर दुष्काळ पडला तर महागाई वाढतेच है ना. 50 किलो कांदे 500 किलो होऊ शकतात. सोनं तर अव्वाच्या सभा होऊ शकतं, बरोबर आहे की नाही. परंतु या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये देखील भिक्षूंना जगवण्याचं काम त्या शिवलीने केलं, म्हणून त्याला पुण्यपारमिता मिळाली. एक उदाहरण त्याशी निगडीत असेल म्हणून मी सांगितलं आहे, म्हणून सांगितलं. तर असो, अशा पद्धतीने आपल्या सिद्धार्थ शुद्धोधन गौतम या सिद्धार्थ बालकाचा आज आपण गृहत्याग बघितला, संन्यासी जीवन बघितलं. आणखी एक पुढील चॅप्टर बघूया आपण. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचे. राजपुत्र आणि त्याचा सेवक. राजपुत्र आणि त्याचा सेवक कोण होता? छन्न. ठीक आहे. कंठकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंटकासह अनुमा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचवण्याचा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली. बघा, मी अगोदर म्हटलं होतं छन्न देखील परतला, कंठक देखील परतला, परंतु छन्ना शुद्धोधन आणि महामाया यांची इच्छा होती की छन्नाने सिद्धार्थासोबत जावं. कदाचित यदा कदाचित वाटेमध्ये त्यांची चर्चा होईल, संवाद होईल आणि चर्चामध्ये सिद्धार्थाचं मन वळेल आणि सिद्धार्थ परत घरी येईल. परंतु तसं झालं का? आई वडील दुसरे मोठे मोठे ते जर मन सिद्धार्थाचं उदासीन असेल, सभ्यमित्र असेल किंवा वडील असेल किंवा त्यांचे काका असेल, ते जर मन वळवू शकले नाही तर एक सेवक वळवू कसं काय शकतो? बरोबर आहे. परंतु तरीही माता पित्याला असं वाटलं की आपण छन्नाला त्यांच्यासोबत पाठवू. छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण अनुमा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला, मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट आहे. तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस. तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्या विषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झालाय. ज्याच्याकडून आपला लाभ होणार नाही त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही. पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परके वाटतात, परक्यासारखे वागतात. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो, तो त्याच्या भावी पोषणासाठी जग आशेसाठी माया करते. काही एक हेतू शिवाय स्वार्थ निरपेक्षता असू शकत नाही. तोच एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराज, जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते आपले दुःख आपल्या अंत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो तो स्वर्ग प्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा रागामुळे नाही. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवासा किती दीर्घ काळ टिकला तरी काही कालावधीने त्याचा शेवट हा नक्की होतो. जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे
अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाही? अहो, तुमचे वडील वाट पाहत आहेत, तुमची आई वाट पाहत आहेत, ते भुकेने व्याकुळ झाले असतील, त्यांच्याकडे तुम्ही बघा, त्यांच्याकडे एकदा नजर टाका, तुमची वाट पाहत आहेत, तुम्ही अवश्य घरी आलं पाहिजे. बघा, मन वळवण्याचं काम छन्न करत होता. छन्नाने छोटीही संधी सोडली नाही, कारण त्यांना छन्नाला देखील सांगण्यात आलंच असेल ना. छन्नाला देखील असं सांगण्यात आलं की काही झालं तरी सिद्धार्थाचं तू मन परिवर्तन करण्यामध्ये यशस्वी हो, कारण की आता शेवटची संधी आहे आणि तुझं आणि त्याचं विभक्तीकरण झालं तर सगळ्यांसाठी अशक्य होईल. म्हणून छन्न देखील आपली दिलेली संधी मात्र सोडत नाही. काय म्हणतो? अहो, तुमचे आई वडील आतडे कातडे खात असतील म्हणजे काय, भुकेने विव्हळत असतील, काय त्यांचं मन म्हणत असेल, काय त्यांचं हृदय होत असेल, हृदय ते पासरत असेल करुणेने, मैत्रीने, तुम्ही चला, घराकडे चला. परंतु सिद्धार्थाचं मन मात्र तसं म्हणत नव्हतं, तसं मानत नव्हतं. काही झालं तरी मी जाणार. त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा रागामुळे नाही, घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करू नये. सहवास हा किती दीर्घ काळ टिकला तरी काही कालावधीने मात्र त्याचा शेवट होतोच. बघा, कितीही वर्ष सहवास असेल, संबंध असेल, मैत्रीचे असेल, तरी एक दिवस मात्र ते संबंध तुटतात. म्हणून भगवान बुद्धाने पहिल्याच आपल्या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, पियेहि विपयोगो दुःखो, अपियेहि संपयोगो दुःखो. प्रिय व्यक्तीचा, वस्तूचा, परिस्थितीचा काय म्हणे, अप्रिय वस्तूचा, व्यक्तीचा, परिस्थितीचा संयोग होणे काय दुःख आहे. बरोबर आहे की नाही? आणि प्रिय व्यक्तीचा, वस्तूचा, परिस्थितीचा त्याग होणे काय सुख आहे का? दुःखच आहे. अप्रिय वस्तू असेल, परिस्थिती असेल, ती आपल्याशी निगडीत राहणे. बघा, तुम्हाला तुमचा मित्र भेटणं सुख आहे का दुःख आहे? आणि मित्र तुमचा मरून जाणं दुःख आहे. आई वडिलांच्या सहवासामध्ये राहणं सुख आहे, पण आई वडील आपल्याला सोडून निघून जाणं दुःख आहे. पण सिद्धार्थ देखील त्याला समजून सांगू लागला की किती वर्ष जरी आपला संपर्क असेल, संबंध असेल, सहवास असेल, तरी एक दिवस मात्र हे ताटातूट होणारच. मग ते बुद्ध घर असो किंवा बुद्धेतर, बौद्धेतर कोणतंही घर असो. जर वियोग अटळ आहे तर स्वजनापासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाही. माणसाच्या मरणासमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण आहे, किंबहुना नसतातच. आई वडील वारले की त्यांच्या हक्काची जमीन, जायदाद, मालमत्ता सर्व नावावर वारसा हक्क प्रमाणपत्र काढून, बरोबर आहे ना, सर्व आपल्या नावावर जमा करणारे असतात. परंतु आई वडिलांमध्ये कोणते गुण आहेत, प्रेम, मैत्री, करुणाचे, ते मात्र कोणी घ्यायला तयार नसतं. आणि जगाची त्या काळापासून ते आजच्या काळापर्यंत रीतच आहे. बरोबर आहे की नाही?
आई वडील असतील तर लगेच 7/12 फेरफार उतारा, लगेच वारसा हक्क प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र लिहून घेतील, विल टेस्टामेंट तयार करून घेतील. तुम्ही गेले गचकले तर आम्हाला कसा काय वाली नाही, हे की नाही. म्हणून आताच ठसे सही शिक्क्यासह पुरावा सगळा तयार, म्हणजे नंतर रजिस्ट्री ऑफिसला कोणत्याही प्रकारचा वाद उभा होऊ नये. माणसाच्या मरणासमयी निसंशय संपत्तीचा वारसा हक्क सांगणारे सगळे लोक असतात, पण सद्गुणाचा वारसा हक्क सांगणारे मागणारे मात्र कठीण असतात. महाराजांची, माझ्या पिताजींची सेवा शुश्रूषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील मी अवेळी निघून गेलो, पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते. ह्या आणि अशा शब्दात मित्रा महाराजांना म्हणजे माझ्या वडिलांना सांग, आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असाच तो प्रयत्न करीत राहा. छन्न सिद्धार्थाला वळवायच्या तयारीत होता आणि सिद्धार्थ छन्नाला वळवण्याचा प्रयत्न करीत होता. तो म्हणायचा की तुमचे आई वडील तिकडे पोटाला खात आहेत, वाट बघत आहेत, तुम्ही चला. आणि सिद्धार्थ म्हणतो नाही नाही, माझं येणं शक्य नाही, तू माझ्या आई वडिलांना जाऊन समजावून सांग, त्यांना समजावून सांग की तुमच्या दुःखासाठी नाही तर कर्तव्यासाठी, म्हणजे स्वतःच्या विकासासाठी मी बाहेर पाऊल ठेवीत आहे. मी बुद्ध बनण्यासाठी, बोधिसत्व अवस्थेतून बुद्ध बनण्यासाठी मी बाहेर जात आहे. जर माझे आई वडील आठवण करीत असेल तर त्यांना तो सांत्वन करायचा प्रयत्न करीत राहा, असं सिद्धार्थ कोणाला म्हणाला? छन्नाला म्हणाला का कंठकाला म्हणाला? कोणाला म्हणाला? छन्नाला म्हणाला. आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांगा, तिच्या वात्सल्य प्रेमाला मी कितीतरी अपात्र आहे. ती फार मोठी थोर स्त्री आहे, तिची थोरवी शब्दांनी सांगता येण्यासारखी नाही हो. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनातिरेकाने कंठ दाटून उत्तरला, स्वामी, चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा रुतून बसावा तशी तू तुझ्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहेस ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे. तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यांचे अंतकरण प्रेमाने उचंबळले आहे त्यांची तर काय सांगावे, काय बोलावे, काय गोष्ट बोलावयासच नको. कुठे तुझा तो प्रासादात लोळणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्राने भरलेली तपस्यांना अरण्यातील ती काटेरी भूमी. हे राजपुत्रा सिद्धार्था, तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिल वस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणाहून कसा जाऊ? एखाद्या धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धम्माला सोडून देईल काय? त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय? आणि तुझी सावत्र आई, मावशी, जिने तुला लहानाचे मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या, तिला एखादा कृतज्ञ माणूस आपल्या उपकार कर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय? जी सद्गुणांची खान, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढते, जी पतिभक्ती पारायण आहे, जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला, अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय? म्हणजे राहुलाचा, यशोधरेचा देखील तू त्याग करणार काय? धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू
एखाद्या निगरगट्ट उधळ्या माणसाने पैशाचे मौल्यवान धन उधळून टाकावे, तसे ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडे अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला राहुलाला तू सोडून जाणार काय? आणि तू तुझे आप्तनातलक व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असेल तरी अन्नदात्या तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे, कारण तुझे पाय हे माझे आश्रय स्थान आहे. बघा छन्न किती समजवायचा प्रयत्न करतो की तू तुझ्या मातेला पण कृतज्ञ होणार का? तू तुझ्या अन्नदात्या पित्याला पण कृतज्ञ होणार का? बरं जाऊ दे, तुझे जी पत्नी यशोधरा आहे तिला पण तू सोडून जाणार का? बरं जाऊ दे, नुकताच जो जन्मलेला राहुल बालक आहे काय तू राहुलाला पण सोडून जाणार काय? असं करू नको. परत ये, परत राजमहालात ये. जर छन्नाचं सिद्धार्थाने ऐकलं असतं तर आज आपल्याला बुद्ध देखील मिळाले नसते. बुद्धाचा निर्णय हा कायमचा असतो, अंतिम निर्णय असतो. बुद्ध जे बोलतात ते एकदाच बोलतात. बुद्ध जे बोलतात, जे सिद्धार्थ किंवा बोधिसत्व जे बोलतात ते खरेच बोलतात. आज एक बोलायचं, उद्या दुसरं बोलायचं, असं कधीच करत नसतात. म्हणून काय म्हणतात तुकाराम महाराज, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बरोबर आहे की नाही? म्हणून छन्नाला देखील वाटलं माझा अन्नदाता तुम्ही आहात, मी तुमचं मीठ खाल्लेले, मी तुमचं पीठ खाल्लेले, मी तुमची सेवा केलेली, काय तुम्ही मला देखील सोडून जाणार? छन्न समजवायचा प्रयत्न करतो, पटवायचा प्रयत्न करतो, परंतु सिद्धार्थ मात्र नेवर गिव्ह अप या याच्यावरती ठाम होते. धर्म आणि कीर्तीच्या चाहत्या सर्वश्रेष्ठ असणारा तो एखाद्या निगरगट्ट उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळावे, ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला देखील सोडून तू जाणार काय? आणि तू तुझे आप्तनातलग व राज्य सोडून जाण्याचा जर निर्धार केला असेल तरी हे अन्नदात्या तू मला देखील सोडून जाणार काय? मला सोडून जाणार नाही असा मला विश्वास आहे, कारण तुझे पाय हे माझे आश्रयस्थान आहे. कारण तू माझ्यासाठी दीपस्तंभासारखा आहे, तू माझ्यासाठी आधारस्तंभासारखा आहे, आणि तू जर मला सोडून गेला तर मी निश्चितच कोसळल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे माझे अंतःकरण तुझ्यासाठी पोरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही. तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू? राजा जवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस, पण प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोडून जाणे मुळी शोभत नाही. म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर. मागे फिर. दुःखाकुल छन्नाचे शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ काय म्हणतो बघा, छन्ना माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्याच्या बाबतीत बदल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्त नातलगांना सोडले नाही, तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकास सोडण्यास मात्र भाग पाडील. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला,
तिच्या बाबतीत मी कुठे आणि माझ्या बाबतीत ती आता कुठे आहे. एक दिवस वियोग हा अटळच असतो. छन्न सिद्धार्थाला समजवायचा प्रयत्न करायचा. सिद्धार्थ छन्नाला समजूतदारपणे समजवायचा प्रयत्न करायचा. तुमची आई वडील माता बंधू आप्त स्वकीय नातलग सगळे वाट बघतायत, तुम्ही घरी परता. परंतु सिद्धार्थाचं म्हणणं आहे नाही, नेव्हर गिव्ह अप. मी आता कधीही परत येणार नाही. काही झालं तरी बेहत्तर. जी माझी आई आहे, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला, तिच्या बाबतीत आता मी कुठे आहे आणि माझ्या बाबतीत आता ती कुठे आहे. बघा, चन्ना तू मला समजू नकोस, मला समजत नाही अशातला भाग नाही. वियोग हा प्रत्येक माणसाचा होणारच आणि होतोच. मला जिने 9 महिने नाही तर 10 महिने उदरामध्ये वाढवलं, ती माझी महामाया माता देखील आता कुठे आहे. नाही, एक दिवस ती देखील माझ्यासाठी वारली आहे आणि मी देखील तिच्यासाठी गेलेलोच आहे. बरोबर. ज्याप्रमाणे माझ्या मातेसोबत असं घडलं, तर एक दिवस तुमच्यासोबत देखील तसं घडणारच आहे. मी जर युद्धामध्ये सहभाग घेतला असता शाक्यांच्या कुलियांच्या, तर त्याच्यामध्ये देखील मी जर वारलो असतो. सगळ्यांसाठी मी गेलोच असतो. सगळ्यांचा वियोग हा पक्का आहे, म्हणून तुम्हाला थांबू नकोस. पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात, तसेच प्राणीमात्रांच्या सहवासात शेवट न चुकता वियोगातच होतो. ढग जसे जवळ जवळ येऊन पुन्हा दूर दूर जाते, तसाच मी प्राणीमात्रांचा सहवास व वियोग मानतो. आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सर्व जग चालते आहे, त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात ते माझे असे म्हणणे, असे मानणे बरोबर नाही. आणि म्हणून ज्या अर्थी सत्य आहे, त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा छन्ना, तू दुःख करू नकोस, परत जा. आणि जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील, तर तू आधी जा आणि नंतर परत ये. माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिल वस्तूच्या लोकांना सांग, सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा व त्याचा निर्धार ऐका. स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंटक घोड्याने जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपाटप उष्ण अश्रू ढळले. ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली, ज्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्याचे तळवे मध्ये खोलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमाने कंठक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा तो त्याला म्हणाला, अश्रू ढाळू नकोस कंटका, आवरते अश्रू, तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. आता सगळ्यांचा वियोगाचा वेळ जवळ आलेला होता. सिद्धार्थ छन्नासोबतच कंठकाला देखील सोडून जाणार होता. बघा, कंटकाने फार सेवा केलेली होती. विशेष म्हणजे ज्यावेळेस यशोधरेसाठी जो वरमेळा झालेला होता, स्वयंवर मेळावा झालेला होता, त्यावेळेस देखील याच घोड्याने सिद्धार्थाला जिंकून देण्यामध्ये महत्वाची भूमिका केली होती. वयवर्ष 16व्या वर्षी आणि त्या अगोदर पण आणि त्यानंतर पण बरेचदा कंटकाने सिद्धार्थाला
त्या कपिलवस्तू नगराच्या बाहेर देखील फिरवण्यासाठी मदत केली आणि म्हणून एक एक क्षणी एकदाच तो सिद्धार्थ कंठकाला देखील सोडू शकत नव्हता, म्हणजे कंठक देखील सिद्धार्थाला सोडू शकत नव्हता. त्यांना काय वाटायचं, छन्न आणि कंठक जर परतला तर छन्नाला सगळेजण विचारतील सिद्धार्थ कुठे. छन्नाला सगळेजण विचारतील सिद्धार्थ का आला नाही, सिद्धार्थाला काऊन आणलं नाही, तुझ्याकडे काय साधन नव्हतं, घोडा नव्हता का. या आशेने दोघे देखील खिन्न होते. बघा या ठिकाणी ज्यावेळेस स्वामी आणि सेवकाचा हा संवाद ऐकून घोड्याला देखील राहावलं नाही आणि दोघांचा वियोग होत असताना साक्षातच छोट्याशा या भावना कंठकापर्यंत पोहोचतात आणि त्याला असं वाटतं की अरे आपले स्वामी आपल्याला आता सोडून जाणार, म्हणून तो अश्रू ढाळतो. त्याचे टप टप डोळ्यातून अश्रू पडतात आणि सिद्धार्थाच्या चरणावर तो अश्रू गाळतो. सिद्धार्थाच्या चरणाचं तो वंदन करतो, चुंबन करतो. कशामुळे? स्वामी भक्ती, श्रद्धा भक्ती. आणि या ठिकाणी आलेलं नाही. नंतर तोच कंठक ज्यावेळी सिद्धार्थ पुढील प्रवासाला जातात तर कंठक त्याच ठिकाणी गतप्राण होतो. बुद्धचर्या जर तुम्ही पुस्तक वाचलं असेल, ऐकलं असेल, राहुल सांस्कृत्यांनी यांनी लिहिलेलं बुद्धचर्या, तर त्याच्यामध्ये आहे की कंठक स्वामी पुढे गेल्यानंतर तिथेच स्तब्ध अवस्थेमध्ये गतप्राण आणि गतप्राण होतो आणि तो मृत्यूनंतर दिव्य लोकात जन्म घेतो. कोणत्या लोकामध्ये? दिव्य लोकामध्ये, चांगल्या लोकामध्ये, मनुष्य लोकामध्ये. कारण त्याने जी सेवा केली असते त्या सेवेचं त्याला फळ भेटतं. सिद्धार्थ देखील तेच म्हणतो की तू जी सेवा केली त्याचं तुला नक्कीच एकदा तरी फळ भेटेल. बरोबर आहे की नाही? चांगलं कर्म करा म्हणजे तुम्हाला हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काशाय वस्त्रांना नमन केले. कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमान बाळगता हलक्या वस्त्रांनिशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून मोठा क्रोश केला व जमिनीवर लोळू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या बाहूंनी कंठक घोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासाला निघाला. मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही आणि काही वेळा चालताना अडखडे व काही वेळा जमिनीवर पडे. आणि अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने विदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते. सिद्धार्थाने म्हटल्याप्रमाणे कधीतरी माणसाचा संयोग होतो आणि कधीतरी माणसाचा वियोग होतो. अप्रिय व्यक्ती वस्तू परिस्थितीचा कधी कधी संयोग होतो, दुःख होतं आणि कधी कधी प्रिय व्यक्ती वस्तू आणि परिस्थितीचा वियोग होतो. मग या ठिकाणी काय झालेले? प्रिय व्यक्ती वस्तू परिस्थिती या सगळ्यांचा वियोग झालेला आहे. मग छन्नासाठी काय आहे? दुःख आहे. छन्नासाठी सिद्धार्थ हा व्यक्ती आहे. सिद्धार्थासाठी वस्तू म्हणजे कपिल वस्तूची नगरी आहे आणि परिस्थिती म्हणजे जी मनाची म्हणजे बाहेरील जी स्थिती परिस्थिती आहे ती परिस्थिती आहे.
या सगळ्या प्रिय व्यक्ती, वस्तू, परिस्थिती, नातलग, आप्तेष्ट सर्वांपासून हा वियोग होत आहे. हा सगळ्यांसाठी दुःखच आहे बघा. आणि अशा पद्धतीने सिद्धार्थ आपल्या पुढील प्रवासाला निघाला आणि छन्न आपल्या परतीच्या प्रवासाला निघाला. अशा पद्धतीने सिद्धार्थाचा ग्रहत्याग झाला. अशा पद्धतीने आज आपण इथपर्यंत बघूया. पुढील आपण उद्याच्या दिवशी बघूया. सवितियो विभाजान्तो सर्वलोको विनाशतो माते भवन्मन्तरायो सुखी दीर्घायुको भव. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं